नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. खरं तर राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून महादेव मुंडे हत्या प्रकरणाची प्रचंड चर्चा होताना पाहायला मिळते. कारण या प्रकरणाचा तपास जो आहे तो आता अंतिम टप्प्याकडे वळताना पाहायला मिळतोय. नुकतंच काही दिवसांपूर्वी या प्रकरणामधल्या ज्यांच्यावरती आरोप आहे त्या वाल्मिक कराडच्या कुटुंबातील किंवा त्याच्या घरात असलेले जे कामगार आहेत किंवा नोकर चाकर आहेत त्यांच्यापैकी 3 जणांची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करण्याची परवानगी मिळालेली होती. ही टेस्ट सुद्धा झाली आणि या सगळ्यामुळे मुळातच हे प्रकरण चर्चेत आलेलं होतं. अंतिम टप्प्यामध्ये तपास आलेला आहे. त्यामुळे कोण कोण या प्रकरणामध्ये अडकणार, कुणाकुणाची नावं येणार, या सगळ्याची चर्चा सुरू असताना आणखी एक याच प्रकरणाशी निगडीत अशी धक्कादायक गोष्ट घडली. महादेव मुंडे यांना 2 मुलं आहेत आणि दोन्ही अल्पवयीन मुलं आहेत, लहान आहेत, शाळकरी मुलं आहेत. या दोघांना सुद्धा शाळेतून घरी आल्याच्या नंतर जेव्हा ते गावात त्यांच्या एका मित्राकडे गेलेले होते, त्या दरम्यान त्यांना एका व्यक्तीनं थांबून त्यांना मारहाण करून शिवीगाळ करण्याचा प्रयत्न झाला, त्यांच्या मुलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर हा प्रयत्न नेमका कुणी केला, ही व्यक्ती कुणाची होती, या सगळ्यावरती आता मोठ्या प्रमाणात चर्चा रंगताना पाहायला मिळतात. माझ्याबरोबर याच विषयावर बोलण्यासाठी ज्ञानेश्वरी महादेव मुंडे या स्वतः आहेत. त्याचबरोबर ज्याच्या बरोबर हे सगळं घडलेलं आहे तो महादेव मुंडेंचा मुलगा, तो सुद्धा आपल्या बरोबर आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमकं काय घडलेलं होतं आणि आतापर्यंत या प्रकरणामध्ये जो काही तपास चालू आहे या तपासाच्या बाबतीत त्या स्वतः समाधानी आहेत का. ताई, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न आहे की मुळात हे कधी घडलं आणि काय काय घडलं होतं. म्हणजे ज्यावेळेस ब्रेन मॅपिंगला ह्यांच्या घरचे घरगडी नेले होते, त्याच दिवशी अशा माझ्या मनात संशय आला, की माझ्या लेकरांना किंवा माझ्या घरच्यांना जीविताला धोका होऊ शकतं. म्हणून मी त्या दरम्यान एक पत्र लिहिलं होतं पोलीस अधीक्षकाला आणि ते, की माझे तिन्ही मुलं, माझे सासरे, माझे वडील, माझा भाऊ आणि माझा दीर यांच्या जीविताला धोका होऊ शकतो वाल्मिक कराडच्या घरच्यांनुसार. का तर गोट्या गित्ते हा आमचा संशयित आरोपी अजून मोकाटच आहे. त्याला अजून पोलिसांनी पकडलं गेलेलं नाही. आणि असं पत्र देण्या दरम्यान म्हणजे पत्र द्यायला आणि ही घटना घडायला एकच झालं. म्हणजे त्या दिवशी माझा भाऊ एस-पी सरांना पत्र घेऊन गेला होता तो अर्ज. अर्ज देण्या बाबतीत गेला होता. त्याच टायमिंगला माझी मुलं ट्युशनहून येते वेळेस, ए-पी-जे अब्दुल कलाममध्ये माझी लेकरं ट्युशनला आहेत आणि ते माधवबागमध्ये आहे परळी येथे. आणि त्या तिथून 2 वाजता पेपर सुटला त्यांचा स्कॉलरशिपचा. नंतर ते येत असताना सोमेश्वर नगरमध्ये त्यांचा एक मित्र राहतो. तिथे त्याची नोटबुक होती म्हणून नोटबुक घ्यायला गेला होता माझा मुलगा. तर म्हणजे ते मुलगा येते वेळेस बाहेर सोमेश्वर नगरच्या, त्या मुलानं जाते वेळेस पाहिलं होतं म्हणे ह्याला आणि येते वेळेस मग थांबवलं. "तू कोणाचा आहेस? काय कुठला आहेस?" असे प्रश्न केले अगोदर. मग मुलाने सांगितलं, की "मी बँक कॉलनीचा आहे. महादेव मुंडे माझे पप्पा आहेत," असं सांगितलं. मग हे दोघं बोलत असताना माझ्या मोठ्या मुलाने पाहिलं. मोठ्या मुलाने पाहिलं म्हणजे 2 गाड्यावर मुलं होते. मग तो उतरून आला आणि म्हणला, "भैय्या काहे का अडवलंस तू माझ्या भावाला?" तर ते लगेच म्हणला, "तू कोण त्याचा? तुला काय करायचं ते?" ते म्हणला, "मी भाऊ आहे अन् आम्ही महादेव मुंडेचे असं आहोत." की त्याने लगेच शिवीगाळ केली, वाचाळ शिवीगाळ केली माझ्या मुलांना. वाचाळ शिवीगाळ केली अन् त्याला 2 चापट हाणली आणि धक्काबुक्की पण केली माझ्या मोठ्या मुलाला. आणि म्हणला, की "तू काय फॉर्म मारतो का? तू काय स्टाईल मारतो का?" माझ्या मुलाला बोलले गेलं त्यानं. आणि मग असं भीतीचं वातावरण धरलं म्हणून मुलं तिथून निघून येण्याचा प्रयत्न करू लागले. ताबडतोब निघून येण्याचा प्रयत्न करू लागले. त्याच दरम्यान त्यांनी काय केलं, परत स्कूटी अडवली. माझी मुलं निघून येत असताना त्या अनोळखी मुलाने. आणि पुन्हा मग स्कूटीची चावी दे म्हणायला. स्कूटीची चावी काढ आणि स्कूटी बंद कर म्हणायला. तर माझा हे लहाना मुलगा आता माझ्यासोबत आहे, तो काय म्हणला, की "तू कुठला कोण? आम्हाला माहीत नाही. चल बाजूला सरक" म्हणला. आणि तिथून निघून येता वेळेस त्यानं त्याच्या हातात कड़ं होतं त्या मुलाच्या. त्यानं कड़ं काढलं आणि माझ्या मोठ्या मुलाच्या पाठीत घातलं. मग माझा मोठा मुलगा घरी येऊन मला ती घटना सांगितली असता, मी तात्काळ पोलिस स्टेशनला जाऊन त्या अनोळखी मुलादेखत फिर्याद दाखल केली. आणि मग मला तिथं पोलिसांना विचारलं गेलं, की "तुम्हाला नाव काही माहिती आहे का? ओळखीचा होता का?" म्हणलं, "आमच्या तर ओळखीचा नाही, मुलांच्या बी ओळखीचा नाही." पण तिथं बाल्या-बाल्या असा उच्चार करत होते मुलं म्हणे. मग ते पहा. तर पाहिल्याच्या नंतर म्हणजे त्याची आम्ही फिर्याद दाखल, गुन्हा दाखल करून आलात. नंतर मग घरी आल्याच्या नंतर आम्ही त्याची Instagramवर आयडी सर्च केली, बालाजी म्हणून.
तर बालाजी अगं मग मुलांनी तात्काळ ते फोटो ओळखला त्याचा. फोटो ओळखला आणि लगेच मला मम्मी हे हाच मुलगा होतो. तर आम्ही पूर्ण त्याची डिटेल पाहत राहिलो. तर त्याच्यात पूर्ण म्हणजे असं वाल्मिक कराडचं समर्थक, वाल्मिक कराडचं समर्थक म्हणून असं होतं. मग आमच्या मनामध्ये अगोदरच मी पत्र दिलं होतं आणि पुन्हा माझ्या मनामध्ये असा दाट संशय झाला, की आता तर खरंच माझ्या मुलांना आणि माझ्या भावाला जीविताला धोका होऊ शकतो. नक्कीच हे सगळं प्रकरण ज्याच्या बरोबर घडलं तो मुलगा सुद्धा आपल्या बरोबर आहे. बाळ, तू नेमकं काय पाहिलेलं होतंस? काय तिथे घडलं होतं तुझ्या बरोबर? जेव्हा आम्ही सोमेश्वर नगर मधून बाहेर येत होतो, त्यांनी अडवलं आणि मला विचारलं, तू कुठं राहतो आणि तू कोणाचा आहेस? मी तेव्हा बोललो, मी बँक कॉलनी मध्ये राहतो आणि महादेव मुंडेचा आहे. जेव्हा ते माझा भाऊ दुसऱ्या गाडीवरून आला, तर तेव्हा ते बोलला की तू ह्याचा कोण? तर माझा मोठा भाऊ बोलला, हे माझा लहान भाऊ आहे. तर मग ते बोलला की तुझे पप्पाचं नाव काय आहे? तर ते बोलला अ, की माझ्या पप्पाचं नाव महादेव मुंडे आहे. तर मग त्याने महादेव मुंडे शब्द ऐकताच ह्याला शिवीगाळ केला, व 2 चापटा मारल्या. मग ते झाल्यानंतर आम्ही जेव्हा निघून येत होतो, तेव्हा त्याने डबल आमची गाडी अडवली आणि मला म्हणला की चावी काढ. मी बोललं, आम्ही जात आहोत. मी नाही चावी काढणार. तेव्हा त्याने मागून त्याच्या हातातलं कडं काढून माझ्या मोठ्या भावाच्या पाठीत घातलं. मग हे सगळं होत असताना रस्त्यावरती काही लोक वगैरे नव्हते? त्यांनी कुणी अडवण्याचा प्रयत्न नाही केला? नाही तिथं कमी लोकं होते आणि सगळे बघत होते. पण हा जो मुलगा आहे, तुम्ही म्हणताय की तुम्ही त्याची Instagram आयडी सर्च केली. हा मुलगा सुद्धा परळी मधलाच आहे का मग? हो, ते पण सोमेश्वर नगरचाच आहे. अच्छा. काय अंदाजे वय वर्ष काय आहे या मुलाचं? ते 16 ते 18 वर्षाच्या आतच असतो. अच्छा, म्हणजे फार मोठा सुद्धा मुलगा नव्हता, लहानच आहे वयाने तसा तो मुलगा. म्हणजे त्याच्यानं असा झुट्टू बांधलेला होता, पाठीमागं केस वाढून. आहे. हां हम्म. आणि असा लोखंडी बेल्ट घातलेला होता. म्हणजे असं एकदम ते लेकरं तर म्हणले, "मम्मी ते शक्यतो तर नशेत असावा." असं पण बोलल्या गेलं लेकरांनी. म्हणून मी तात्काळ गुन्हा दाखल केला. आता या प्रकरणामध्ये जेव्हा गुन्हा दाखल झालेला आहे, तेव्हा पोलिसांकडून नेमका काय तपास केला जातोय? या संबंधित मुलाला शोधलेला आहे किंवा त्याला अटक वगैरे झाली आतापर्यंत? म्हणजे या गुन्हा दाखल केल्याच्या नंतर इथले पी-आय नाचन सर आहेत. त्यांनी स्वतः माझ्या मुलाला घेऊन स्पॉटवर जाऊन पाहणी केली. पण त्यावेळेस ते मुलगा सापडला गेला नव्हता. नंतर मग संध्याकाळी पंचनामा पण केला तिथं जाऊन सरांनी. तरी पण तिथं ते मुलगा अजून सापडला नव्हता. त्या दिवशी मुलगा सापडला नाही तो. मग मी पंकज कुमार सरांना फोन केला, की आय-एस-आय-टी पथकचे जे प्रमुख आहेत त्यांना. म्हणलं, "सर गोट्या गीतेला अटक करणं गरजेचं आहे आणि माझ्या मुलांवर हल्ला झालेला आहे आणि ह्याचे जिम्मेदार कोण राहणार? जर माझ्या मुलांना काही झालं तर कोण जिम्मेदार राहणार?" म्हणून मी त्यांना प्रश्न केला. तर ते म्हणले, "मी माझं पथक पाठवतो आणि पाहतो काय आहे, काय नाही म्हणजे ह्याचा हे करतो, तपासणी करतो" म्हणले मला पंकज कुमावत सर. आणि मग नंतर मी ठीक आहे म्हणलं. मग एस-आय-टी पथकाने येऊन विचारपूस केली. तो मुलगा अटक पण केला होता. पण पोलिसांनी काही मला सांगितलं नाही. भावाला सांगितलं असं शक्यतो. पण मला तर काही सांगितलं नाही. पण त्याची Insta आयडीने हे करून म्हणजे माझ्या मनात आता भीतीचं वातावरण झालं ना. का तर लेकरं आता ट्युशनला गेले तर घरी येईपर्यंत मला बेचैन राहणार. असं तर ते मुलं गाडीनच जातात, भावाच्या गाडीनच. पण त्या दिवशी ते एस-पी सरांना पत्र द्यायला गेला होता. ती गाडी नव्हती म्हणून स्कूटीवर गेले. असं तर मी स्कूटीवर पाठवत नाही. पण त्या दिवशी अचानक अडचणीच्या टायमिंगला पाठवावंच लागतं. हमेशा भाऊ कुठवर साथ देणार? शेवटी त्याचा बी परिवार आहे, त्याची बी फॅमिली आहे, त्याचं बी काम आहे. सारखा म्हणजे किती दिवस मागं राहणार आणि किती दिवस असं भीतीच्या पोटी आम्ही घरात राहायचं. पण या मुलानं हे सगळं स्वतःहून केलंय असं वाटतंय की कुणाच्या सांगण्यावरून केलंय असा आरोप आहे तुमचा? म्हणजे अजून काही ते सिद्ध झालेलं नाही अजून. त्यानं कुणाच्या सांगण्याहून केलंय का स्वतः केलंय ते. पण ते त्याची इन्स्टा ते बघून म्हणजे माझ्या मनात संशयाची दुरी गेली ना. का तर हे अगोदरच ह्याच्या पप्पाच्या प्रकरणातले आरोपी अजून अटक नाहीत. अटक बी नाही तर निष्पन्न पण नाही असं आम्हाला सांगितलं जातंय. पण नार्कोचा अहवाल पण अजून समोर आलेला नाहीये. अजून कशात म्हणजे ज्या दिवशी ब्रेन मॅपिंग झाली आणि मी जेव्हा पत्र दिलं त्यावेळेसच माझ्या मुलांवर हल्ला कसा झाला. अगोदर कधीच नाही. पण त्या दिवशीच कसा झाला.
नक्कीच ताई. या प्रकरणामध्ये तुम्ही एक अर्ज सुद्धा दिलेला आहे. या अर्जात नेमकं तुम्ही काय म्हटलेलं आहे? कारण तुम्ही बीडच्या एसपींना अर्ज दिलाय. काय काय त्याच्यामध्ये तुम्ही उल्लेख केलेला आहे आणि सुरक्षेची वगैरे काही मागणी केली आहे? पोलीस बंदोबस्त द्यावा वगैरे अशी काही? म्हणजे मी आता म्हणते म्हणजे माझ्या मुलांवर हल्ला मी अर्ज दिल्याच्या नंतर झाला ना. पण आता मी सध्याला म्हणते अर्ज करणार आहे मी सरांना, की माझ्या मुलाला आणि माझ्या भावाला जो माझा पूर्ण केस पाहतोय माझा भाऊ आणि माझी मुलं ह्यांना पोलीस प्रोटेक्शन दिलंच पाहिजे. का तर आता असं थोडंसं झालं आहे. अचानक अजून कुणी काहीही करू शकतं. माझ्या मनात आता संशयाची दोरी गेलेली आहे ना. इतक्या दिवस मला असं वाटत नव्हतं, की परळीत माझ्या मुलांवर कुणी आता हल्ला करू शकेल. कारण माझ्या नवऱ्याला इतकं बेरहम मारलंय, तर त्यांच्या मुलाला कुणी हात लावल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण ही घटना घडली, म्हणून आता माझ्या मुलांना प्रोटेक्शन देण्याची गरज आहे. आणि मी त्या दिवशी सुप्रियाताईंना कॉल केला होता. म्हणजे मेसेज हं. केला होता, "ताई आम्हाला दादांचं असं झालं आहे म्हणून भेटीला यायचं आहे." पण बोलत-बोलत मी ताईंना सगळं सांगितलं. ताई पत्र दिलं आहे आणि लेकरांवर बी हल्ला झाला आहे. मग ताई म्हणल्या, "मुख्यमंत्री साहेबांना मी पत्र देऊ का? म्हणजे मी ट्वीट करू का?" मी म्हणलं, "हो, करा ताई." मग सुप्रियाताईंनी ट्वीट केलं. तर म्हणजे आम्हालाही असं एवढं म्हणजे लेकरांची न्यूज मीडियामध्ये नव्हती प्रसारित करायची. पण हं. ताईंनी न्यूजला दिले आणि पुन्हा हे करणं पण पुन्हा मला योग्य वाटलं. जेव्हा मला सगळ्यांचे कॉल येत गेले ताईंचं ट्वीट झाल्याच्या नंतर. पण करण्याची बी गरज आहे का तर पुढे चालून माझ्या लेकरांना अजून धोका निर्माण होऊ शकतो आणि मला म्हणजे माझ्या परिवाराला आता संरक्षण देण्याची खूप गरज आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये जो संशयित आरोपी आहे, त्याचा काही गुन्हेगारी रेकॉर्ड वगैरे असं काही आढळलंय आतापर्यंत पोलिसांच्या तपासामध्ये? किंवा त्याचा त्याचं थेट संबंध वाल्मिक कराडशी आहे वगैरे असं कधी काही आढळलंय का? नाही त्याचा दमदाट्यामध्ये दमदाटा ज्यावेळेस छाटला होता, इथं परळीच्या तत्कालीन पोलिसांनी आम्हाला नंबर दिले होते. त्यामध्ये त्याचा तर नंबर आलेलाच आहे कारण तिथे स्पॉटवर त्याची हे आहे, स्पॉटवर त्याचं लोकेशन आहे त्या दिवशी. म्हणून आम्हाला संशय त्याच्यावर गेलेला आहे आणि तो संशय आरोपी आहे म्हणजे आहे. पण ते अटक करणं आणि त्याची नार्को आणि ब्रेन मॅपिंग करणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर ताई. तुम्ही अटक आणि ब्रेन मॅपिंग करण्याविषयी बोललेला आहात. आत्ताच 3 आरोपींची नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग झालेलं आहे. त्याविषयीचा अहवाल आला नसला, तरी सुद्धा तुमच्यापर्यंत काही माहिती आलेली आहे तपास पथकाकडून, एसआयटी कडून तुम्हाला काही सांगण्यात आलंय? म्हणजे सर बोलले आहेत, की 8 दिवस थांबा बोलले आहेत पंकज कुमार सर. माझं बोलणं झालं ना, माझ्या लेकरांना हल्ला हल्ला झाल्यामुळे मी घाबरून गेलेली होते त्या दिवशी. मग मी पंकज कुमार सरांना बोलले होते, तर सर बोलले होते, की 8 दिवसाच्या नंतर अहवाल येईल. नंतर ज्यावेळेस अहवाल येईल तात्काळ मी तुम्हाला बोलवून घेईन आणि पूर्णपणे सांगितलं जाईल. ताई आणखी या प्रकरणामध्ये महत्वाचं असं, की अनेकांचे जबाब घेतले गेले असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामधून बाळा बांगर जे आहेत, त्यांच्या जबाबामधून वाल्मिक कराडच्या मुलांचं 3 वेळा नाव त्यांच्या जबाबामध्ये आलंय, असं सुद्धा म्हटलं जातंय. त्याविषयी तुम्हाला काही डिटेल माहिती कळवलेली आहे तशा पद्धतीची? नाही, मला जॉबच काहीच सांगितलं गेलं नाही पोलिस स्टेशनमध्ये. मी जे मीडियावर बघितलं, जे बाळाभाऊ बांगरनी गैरस्फोट केले होते, त्यावेळेस तर माझ्या पायाखाली जमीन म्हणजे हलली होती, की ह्यांनी मांसाचे तुकडे सध्या घेऊन हिंडले होते म्हणून. मग त्यावेळेस त्यांच्या कानी काही आलं असेल, त्यांना त्याच्या बाबत ठोस पुरावे असतील, त्यावेळेसच त्यांनी नावं घेतली. असं कसं कोणी बी कुणाची नावं घेऊ शकल? काहीतरी संशय असल्याशिवाय नावं घेऊ शकणार नाही ना. नक्कीच या प्रकरणाचा तपास आता खरं तर अंतिम टप्प्याकडे आलेला आहे. शेवटच्या टप्प्यात हा सगळा तपास सुरू असताना मुलांच्या बाबतीत असं काही घडणं आणि या सगळ्याच्या नंतर आई म्हणून तुमच्या भावना काय आहेत? किती तातडीनं या सगळ्या प्रकरणाचा तपास व्हावा असं वाटतंय आता? आता म्हणजे काय माझं पहिल्यापासूनच मी तर म्हणत आहे, मी पहिल्या सुरुवातच माझ्या लेकरांपासून या न्यायाच्या लढ्यासाठी केली आहे, की माझे लेकरं वाईट वळणाला जाऊ नये हे माझं पहिलं तत्व होतं आणि तात्काळ आरोपी अटक करणं म्हणजे जर आरोपी अटक झाले तर माझं माझ्या मुलांकडे शिक्षणाकडे लक्ष जाईल. का तर मला बी वाटेल, की माझ्या नवऱ्याचे आरोपी मी म्हणजे न्यायाचा लढा जिंकले आणि त्यांना आरोपींना अटक करण्यापर्यंत मी पोहोचू शकले आणि लेकरांना ह्या सगळ्या केसपासून लांब ठेवील. पण ह्यांनी परत माझ्या लेकरांवर हल्ला करून म्हणजे माझी संशयाची दोरी अजून वाढवली आहे. माझ्या लेकरांना ह्या पासून मानसिक ताण बी होऊ शकतो. का तर त्यांना बाहेर जाणं हे कठीण वाटू शकतंय. आता इथून पुढं, की आपण बाहेर फिरलो तर आपल्यावर अजून कुणी हल्ला करेल, असं त्यांच्या मनात संशयाची दुरी राहणार कायमस्वरूपी. त्यासाठी हे हे म्हणजे केस
ही जी केस आहे ह्याचे आरोपी तात्काळ करणं खूप काळाची गरज आहे आता. तर या सगळ्याच्या बरोबर आणखी एक महत्वाचा मुद्दा असा की गोट्या गित्ते ज्याचं नाव सातत्यानं येत आहे, हा गोट्या गित्ते अजूनही सापडत नाही. जवळपास 2-2.5 वर्ष होत आलेली आहेत. काय वाटतंय, गोट्या गित्ते खरंच स्वतःहून फरार झालाय का त्याला कुणीतरी दडवून ठेवलंय असं वाटतं आता? म्हणजे गोट्या गित्ते सहदेव सातभाईचा मोका लागला होता त्यावर. त्यावेळेस गोट्या गित्ते परळीतच होता. पण ज्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटून आलो आणि आमचं एसआयटी पथक स्थापन म्हणजे होणार असं जर त्याच्या कानी आलं, त्या दिवसापासून गोट्या गित्ते फरार आहे. मग ह्याचं कारण काय आहे हे पोलिसांनी तपासलं पाहिजे ना. त्याचं लोकेशन काढलं पाहिजे, त्याचे कॉल डिटेल्स काढले पाहिजेत. हे पोलिसांचं काम आहे. आपल्याला आपल्याला काय समजणार की तो कुठं लपलाय, काय झालाय? मग पोलिसांची गरज आहे की त्यांना तात्काळ अटक करणं. म्हणजे एकीकडे जो तपास आता तुम्ही म्हणताय की तुम्ही तपासाच्या बाबतीत थोड्याफार तरी समाधानी आहात, कारण हा तपास चांगल्या पद्धतीनं सुरू आहे असं तुम्हाला वाटतंय, किंवा ज्यांची ज्यांची नावं येणं अपेक्षित आहे, ज्यांच्या ज्यांच्या विरोधातले पुरावे गोळा करणं अपेक्षित आहे, हे सगळं एसआयटीच्या पथकाकडून केलं जात आहे. त्यामुळे तुम्ही थोड्याशा समाधानी आहात त्या मार्गाने. मात्र दुसरीकडे या प्रकरणातला एक आरोपी पकडण्यात अजूनही यश येत नाही. हे नेमकं कुणाचं अपयश आहे असं म्हणायचं? कुणावरती या सगळ्याचं खापर फोडलं जावं असं वाटतंय? ह्याचं सगळं तर माझं पहिल्यापासून पोलिसांवर आहे. कारण तत्कालीन पोलिसांनी जर केसचा छाडा लावला असता, तर मला इतकी परेशानीची गरज लागली नसती. त्यावेळेसच जर त्यांनी आरोपी अटक केले असते, तर इतकं मला संघर्ष करण्याची बी गरज नव्हती. का तर माझा नवरा असा निर्दोष होता, की पापी नव्हता की काही नाही. कुणाच्या वांद्यात सध्या पडत नव्हता. पण इतका निर्घृण खून करण्यात आला त्यांचा. म्हणजे काहीच कशातच नसताना इतकून निर्घृण माणसाला मारलं. मग या तत्कालीन पोलिसांनाच कळायला पाहिजे होतं. त्यांनी वाल्मी कराडच्या दबावाखाली तपास थांबवला, पण त्यांनी चुकीची गोष्ट केली. का तर त्यांनी वर्दी कशामुळे घातलेली असती? काय कुणाच्या दबावामुळे घातलेली असती का स्वतःचा संघर्ष करून त्यांना भेटलेली असती. संविधानिक शपथ घेतलेली असती त्यांनी, की आम्ही पारदर्शकपणे कोणत्याही याचा तपास करू. पण त्यांनी तसं केलं नाही तत्कालीन पोलिसांनी आणि म्हणजे माझी केसमध्ये त्यांनी तपासच केला नाही याचा दबाव आला की वाल्मी कराडचा. आणि मग मला त्याच्यामुळं इथून पुढं ते फक्त मी एका एका म्हणजे शब्दावर एवढा आता केसचा उलगडा काढत गेले, की बंगल्याहून फोन आला आणि तपास थांबवला. ह्या शब्द धरूनच मी ह्या पूर्ण केस आतापर्यंत जी मी पोहोचली आहे, ते ह्या शब्दाला धरूनच पोहोचली आहे. मग तत्कालीन पोलिसांनी जर केलं असतं, तर मला इतका संघर्ष करण्याची गरज लागली नसती ना. माझं सगळं पहिल्यापासून तत्कालीन पोलिसांवर आहे. म्हणजे पी-आय सानप सर होते. म्हणजे एक-एक अधिकारी यांनी बदलत गेले. मग का बदलले गेले? जेवढे अधिकारी बदलले तेवढ्याला मग म्हणजे ह्यांनी तपास केला नाही म्हणून ह्यांना पूर्णतः सस्पेंड केलं पाहिजे. मला असं वाटतं मग. नक्कीच ताई. या सगळ्यामधला एक महत्वाचा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, की आता जेव्हा तुमच्या मुलांच्या बाबतीत असं सगळं घडलं, आता पोलीस या सगळ्याचा तपास करतील. जो कोणी संशयित आरोपी असेल त्याला अटक होईल, तो दोषी आढळला त्याला शिक्षा सुद्धा होईल. मात्र या सगळ्याच्या नंतर तुमची आता भूमिका काय असणार आहे? या सगळ्या प्रकरणाच्या नंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेणं असेल, किंवा आणखी काही पुढची भूमिका तुम्ही तसं काही ठरवलेलं आहे मुलांच्या संरक्षणाच्या बाबतीत किंवा तुमच्या कुटुंबाच्या संरक्षणाच्या बाबतीत? नाही, मी मुलांना आणि माझ्या भावाला संरक्षणाची मागणी करणार आहे आणि केसचा तपास म्हणजे या केससाठी मुख्यमंत्री साहेबांची भेट म्हणजे मला 8 दिवस सांगितले आहेत पंकज कुमार सरांनी. तोपर्यंत मी थांबणार आहे. नंतर मी दादांना भेटून अजून या केसचा पुढे उलगडा करणार आहे. नक्कीच धन्यवाद ताई. आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये आता महादेव मुंडे यांच्या 2 मुलांवर हल्ला करण्याचा एक प्रयत्न झालेला होता. त्यांना मारहाण झाली, शिवीगाळ झाली. हे नेमकं कुणी केलं, का केलं, कशासाठी केलं, कुणाच्या सांगण्यावरून केलं का? या सगळ्याचा तपास आता स्थानिक पोलीस करताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर आता जरी महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास हा अंतिम टप्प्यात आलेला असला तरी सुद्धा माझ्या कुटुंबावरती कुठल्याही पद्धतीचा धोका निर्माण होऊ नये यासाठी म्हणून आता तरी आम्हाला पोलीस प्रोटेक्शन दिलं जावं अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे या अर्जाच्या माध्यमातून करताना पाहायला मिळतात. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या वतीनं खरंच पोलीस प्रोटेक्शन दिलं जातं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये बालाजी आघाव या मुलाचं नाव समोर आलेलं आहे, ज्याने या सगळ्यामध्ये अडवणूक केलेली होती किंवा शिवीगाळ केलेली होती.
या बालाजी आगावचा थेट संबंध कराड कुटुंबियांशी कुणाशी आहे का, हे सगळं सुद्धा तातडीनं शोधलं जाणं अतिशय गरजेचं असणार आहे. कारण लहान मुलं आहेत, अल्पवयीन मुलं आहेत, त्यांच्या बाबतीत असं काही घडणं हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सुद्धा अतिशय गैरकृत्य असणार आहे. त्यामुळे तातडीनं पोलिसांनी या सगळ्यामध्ये लक्ष घालावं अशी मागणी केली जाते. अर्थात या सगळ्यावरती आता पोलीस नेमकी कोणती भूमिका बजावतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दुसरीकडे ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट मधून नेमकं काय काय समोर आलेलं आहे, त्याविषयीचे अहवाल काय सांगतात, हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.